हाय हॅलो नमस्कार. मी सोनिका तुमचं स्वागत करत आहे माझ्या मराठी व्लॉगिंग चॅनलमध्ये. हे माझं घर आहे आणि घरात हे अंगण आहे. अंगणापुढे ही तुळस आहे. इथून ही ओटीची एंट्री आहे. ही ओटी आहे. हे इथे उंबरठा पूजन आहे, ते रोज केलं जातं. ही इथे एक पाटी लावलेली आहे. हा इथे गणपती आहे. ही खिडकी एक आहे ओटीवर. हा सोफा आहे जो की स्टोरेज पण आहे आणि बसण्यासाठी सुद्धा आहे. एक इथे खुर्ची ठेवली जाते रोज बसण्यासाठी. हा इथे फॅन लावलेला आहे. हा इथे रांगोळीचा डब्बा आहे जो रोज पूजनासाठी रांगोळी काढावी लागते त्याच्यासाठी ठेवलेला आहे. इथून एंट्री हॉलमध्ये आहे. हा हॉल आहे. हॉलमध्ये हा सोफा ठेवलेला आहे. सोफा आहे. इथे एक खिडकी आहे. हा टिपॉय असतो इथे. हा एक सोफा आहे, तो पण स्टोरेज आहे. तिथून पुढे हा देवारा आहे. ह्याची रोजची माझी पूजा. हे असे मांडलेले देव आहेत. ही इथे एक खिडकी आहे. ही टीव्ही आहे. टीव्हीवर हे टेडी आहेत. पुढे हे फ्रेम आहेत दोन आणि हे फुलं लावण्यासाठी स्टँड आहेत. ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक फ्रेम आहे. हा इथे टेबल फॅन आहे, तो वर लावला आहे सोफ्यावर बसणाऱ्या माणसाला गरम होऊ नये म्हणून. अजून एक दुसरी खिडकी आहे इथे. ही इथून हॉलमधून एंट्री बेडरूममध्ये आहे. हा बेडरूम. हा इथे माझ्या मुलाचे पुस्तक बॅग्स हे ठेवलेले असतं. इथे माझे सगळे फाईल्स वगैरे ठेवलेले आहेत. इथे औषधं कॉस्मॅटिक ठेवलेले आहेत. बॅटरी लागते, औषधांचा डब्बा. हे कपाट आहे. ह्याच्यामध्ये माझे रोजचे वापरण्याचे आमचे तिघांचे कपडे असतात. हे असं मी ऑर्गनाईज करून ठेवते. हा बेड आहे. हा इथून एक छान व्ह्यू दिसतो जो शेतातला व्ह्यू आहे. खिडकीतून एकदम छान वाटतं इथे बसल्यानंतर. हे इथे बॅग्स आहेत, त्या माझ्या डेली यूजसाठी ठेवलेल्या आहेत त्या. हे कॉर्ड्स आणि ही गाडीची चावी हे पटकन सापडावं म्हणून मी इथे ठेवलेलं असतं. चला किचनमध्ये जाऊया. हे किचन आहे माझं छोटंसं सुंदर असं. हे मिक्सर आहे. ही केटल आहे गरम पाण्याची. हे इथे 2 बर्नरची शेगडी आहे. हा ॲक्वा आहे. हे डब्बे आहेत चहा पावडर साखर बेसन रवा ह्याच्यासाठी ठेवलेले आहेत. वर टोप आहे छोटे छोटे, ते चहासाठी घेतलेत. ही एक्स्ट्राची एक खिडकी आहे किचनमधली. आणि हे डिशवॉशर आहे. आणि ह्या बॉटल्स भरलेल्या आहेत. ह्या इथे हंडा भरलेला असतो छोटा तांब्याचा पिण्याच्या पाण्यासाठी, आणि हे ग्लाससुद्धा पिण्याच्या पाण्यासाठीच आहेत. आणि इथे हा मसाल्याचा डब्बा. हा एक्स्ट्रा मिठाचा डब्बा आहे. राई जिऱ्याचा डब्बा आहे. मसाल्याचा डब्बा आहे. त्याच्यात सगळे मसाले भरून ठेवलेले असतात. हे एक्स्ट्रा मीठ आहे. हे तेलाची किटली आहे. त्याच्या खाली डिश आहे कारण ओघळू नये म्हणून. हे चिनी मातीची बरणी आहे. हा छोटासा खाऊचा डब्बा आहे. हे कबर्ड्स आहेत. ते ट्रॉलीज बनवल्या नाही कारण की डब्बे एवढे मोठे मोठे राहू शकत नाही म्हणून हे कबर्ड्स बनवले. ते इझी ओपन करायला जातात म्हणून. आणि त्याच्यात साठवायचे पदार्थ बरेच राहतात, जसे की साखर चिंच
हे इथे एक सिलेंडर आहे. सिलेंडरच्या ह्याच्यात तेलाचा कॅन आणि चिंचेची बरणी रेग्युलर लागणारी. इथे हा डब्बा, 2 खाऊचे 2 डब्बे, कांदे बटाटे आणि पिठाचा डब्बा. ही इथे पुढे मांडणी आहे. मांडणीवर ही रोजच्या वापरातली भांडी आहेत. ताट, ग्लास, पेले, वाट्या हे रोजच्या वापरातली आहेत. त्याच्याच खाली एक डस्टबिन आहे ठेवलेला. तो सुका कचरा टाकतो फक्त त्याच्यात आम्ही. ही सगळी मोठी भांडी आहेत, जी काय कार्यक्रम असला तरच यूज केला जातो. आणि हा फ्रीज आहे डबल डोअरचा. हे इथे एक कपाट आहे दुसऱ्या बेडरूममध्ये. हे इथे कपाट आहे, ते मोठं कपाट आहे. इथे हा बेड आहे. परत हे सगळे वर आहेत डब्बे, ते पापड, उडदाचे, तांदळाचे आणि आमच्या शेतात पैराचे धान्य आहेत. चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.